हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया कोकणाची स्पेशल आणि थंडगार अशी सोलकढी। परफेक्ट अशा सोलकढीसाठी मी कोकम 10 मिनिटं गरम पाण्यात भिजत ठेवलं आहे। सोबतच नारळाचे तुकडे, बीट, आलं, लसूण, जिरे, एक हिरवी मिरची, चाट मसाला, मीठ, थोडीशी साखर आणि पाणी घालून मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं आहे। आता हे मिश्रण एका सुती कपड्यामधून छान असं गाळून घेऊया आणि उरलेला चोथा पुन्हा थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून गाळून घेऊया। आता त्यात भिजलेल्या कोकमाचा रस, थोडीशी कोथिंबीर आणि बर्फाचे तुकडे घालून सर्व करूया थंडगार अशी सोलकढी। अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली सोलकढी। अजून अशा सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।